साहेब तुम्ही हा चांगुलपणा दाखवलात त्यासाठी खरंच थँक्यू। आता आलाच तर काही खाणार? नाही नको नको नको, लग्नात येऊन खाऊ आम्ही। असं कसं, काहीतरी घ्या ना। नको नको, जाऊन देतो जाऊन देतो। आओ थोडं तरी खा। नको नको, आम्ही लग्नातच येतो। माफ करा, चला माफ करा। देवी तारिणी आईनच ह्यांना माणसात आणलं। देवी आई, सगळी काळजी तुलाच ग बाई। माधवा, आता तुझी सगळी काळजी मिटली बघ। हो आई, खरं लेकीच्या लग्नाची चिंता मिटली। आता द्या ते पैसे इकडे, आपण हिशोबाचं बघूया। चला चल सावकाश सावकाश। चला ग पोरींनो, तुम्ही मदत करा आवरायला। हा हा करते। बघितलंस का, त्या मुलीनं या माणसांना माणसात आणलं। आणि तू भित्री भागूबाई त्या गुंडांसमोर हात जोडलेस। ती मुलगी जर मला भेटली ना तर मी तिचे आभार मानणार आहे आणि सांगणार आहे की ह्या मुलीला अक्कल शिकव। सांगा सांग। सुमी बघ झालं झालं। भित्री बागूबाई, नाव काय? तारिणी। गेला गेला, या बाहेर या। गेला। वहिनी, हे उपास तापास करून आणि ह्या सनवाणी फिरून त्या इराला ऐकायला बोलायला येणार आहे का? उगाच नको तो अट्टहास। अट्टहास नाही काकू, विश्वास म्हणतात त्याला। चला का? माणूस हतबल झाला ना की त्याला विश्वास असतो की देवी 100% त्याची मदत करेल, आणि तोच विश्वास मला सुद्धा आहे। अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। आधीच 9 दिवस कडक उपास करतेस, तुझ्या मागे व्याप कमी आहेत का? घर, इरा, ऑफिस, बातम्या सगळं एकटीने सांभाळतेस, त्यात अनवाणी। सगळं देवी आईच्याच कृपेने होतंय काकी। देवी आईच्या कृपेने एक कुटुंब सावरलं, देवी आईच्या कृपेने चॅनल पुन्हा रुळावर आला, आणि देवी आईच्याच कृपेने इरा सुद्धा बरी होणार आहे त्याची खात्री आहे मला। कारण एक आईची मनस्थिती एक आईच समजू शकते। बरोबर ना? हो हो, आईचा कृपाशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहणार बघ, आणि आपल्या इराला ऐकू येणार, ती बोलू सुद्धा लागणार। मला खात्री आहे। देवी जगत्तारिणी, तू साऱ्या जगताची आई, तुला आई अशी हाक मारताना फार बरं वाटतं ग। आजपर्यंत या लेकीच्या पाठीशी उभी राहिलीस, तशीच आजही उभी राहा। आज माझ्या आईचा गुन्हेगार हाताशी लागणार आहे। दुष्टांचा नाश करून जगाला तारणारी तू, आज माझ्याही प्रयत्नांना यश येऊ दे। आई,
तू जे घडवून आणशील ते चांगल्यासाठीच असेल ह्याची खात्री आहे मला. काय मागितलंस देवीकडे? स्वतःसाठी काही मागितलं नसणारच, तरी पण देणार. तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण देवी करणार. इतका कडक उपास करतेस ना तिच्यासाठी, तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ती. आलेच. राऊत काका, स्वागत आहे तुमचं. चला का पाणी आण, बसा ना. नाही मॅडम, मी फार घाईत आहे. हा, हे बघा, या वर्षी आमच्या मंडळाने दसऱ्याच्या आरतीचा मान तुम्हाला द्यायचं ठरवलंय. हा, त्याची ही आमंत्रण पत्रिका. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अवश्य यायचं. आमच्या मंडळाकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. खरंच हा मान आहे आमच्यासाठी राऊत काका. पद्मिनी काकू, हे राऊत काका आहेत. नवजीवन मंडळ नवरात्रीचा खूप मोठा उत्सव हेच ऑर्गनाइज करतात. अच्छा, आपल्याला आरतीचं आमंत्रण आहे. आम्ही जरूर येऊ, म्हणजे मी जरूर येईन. पण एक रिक्वेस्ट होती. म्हणजे मी दर्शनाला येणारच आहे, पण माझा लहान भाऊ युवराज, त्याचं लग्न ठरलंय. अरे वा. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की युवराज आणि आमची होणारी सून त्यांना सुद्धा मी दर्शनाला आणावं. तुम्हाला चालेल ना? अवश्य. हे काय विचारणं झालं. बरं, येऊ मी आता? तुम्ही नक्की काय घेणार नाही? काही नाही. अहो, एवढी निमंत्रणं वाटायची आहेत अजून. हा, येतो मी. बरं. आमंत्रणाबद्दल धन्यवाद. बर. युवी लिसन ना. अरे डोंट बी सॉरी. मी नाही तुला समजून घेणार तर कोण घेणार? अरे वा, काय समजूतदार बायको दिली मला देवाने. हा, येस, यू आर लकी. ऐक ना, आपण नंतर बोलूया. बाय बेबी. हा, ठीक आहे ठीक आहे, बाय. निशी, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव युवी आहे? हो. का? तुला नाही आवडलं? नाही तसं नाही, पण तू त्या दिवशी पण फोनवर बोलताना माझ्या नवऱ्याचं नाव युवी असेल नाहीतर काहीही असेल, नन ऑफ युअर बिझनेस. आणि तू का इतकी इन्क्वायरी करतेस? पेट, माझ्या नवऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेस का ग? डोंट इवन थिंक अबाउट इट. असंही तुला तो भीक घालणार नाही. युवीशी लग्न करून मी मोठ्या घरात जाणार आहे, तू नाही. युवी फक्त माझा आहे. ओके? एक्सक्यूज मी.